यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिल्यानंतर लाखो मराठे मुंबईत दाखल झाले। जरांगेंच्या मागणीनुसार सरकारनं हैदराबाद गॅझेटचा जीआरही काढला। मात्र या आरक्षण लढ्यामध्ये 5 मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या आंदोलकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरसावले। आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना सरनाईकांकडून स्वखर्चाने 25 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली। प्रत्येक मृत आंदोलकाच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश देण्यात आला। धाराशिव इथे मदतीचं वाटप करण्यात आलं। यावेळी आंदोलकांच्या कुटुंबियांनी सरनाईकांचे आभार मानले। माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब यांनी परिवारासाठी आर्थिक आज जी मदत केली याबद्दल खरंच त्यांचे मनपूर्वक आभार। कारण जे परिवारातले मेन सदस्य जे बलिदान दिलेलं ज्या सदस्यांनी दिले त्याच्यामुळे जो परिवाराची जी हानी झाली होती त्याला जे सहकार्य साहेबांनी केलं त्यांचे सर्व दुःखद परिवाराच्या वतीने आम्ही सर्वजण आभार व्यक्त करतो। साहेबाला ज्यावेळेस ही घटना कळली, ज्यावेळेस साहेब मी बोललो की साहेब आपले जे मराठा योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील ते उपोषणाला बसले होते आणि कुटुंब तिकडे येत असताना कुटुंबातला एक सदस्य कोणी रेल्वेमधून पडला, कुणाला अटॅक आला, तर साहेबांनी कुठल्याही क्षणाचा न विचार करता साहेब म्हणले त्यांना आपल्या वतीने एक 5 लाखाची मदत जाहीर करून। आणि यानंतर धक्कादायक बातमी कर्नाटकातून आहे। कर्नाटकातल्या बिजापूर जिल्ह्यातील चडचण इथे सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरोडा पडलाय। बँकेचे व्यवहार संपल्यावरती 3हून अधिक मुखवटाधारी दरोडेखोर बँकेत घुसले। त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावलं आणि हातपाय बांधून ठेवले। बँक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अंदाजे माहितीनुसार सुमारे 1 कोटी रुपये रोख आणि 12 ते 13 किलो सोनं लुटलं। लुटलेल्या ऐवजाचं आज सकाळी 10 वाजेपर्यंत मूल्यांकन होण्याची शक्यता आहे। पळून गेलेल्या चोरट्यांच्या शोधासाठी संपूर्ण परिसर कर्नाटक सीमा पिंजून काढायला कर्नाटक आणि सोलापूर पोलिसांनी सुरुवात केली आहे। सांगली पोलिसांचं पथकही या मोहिमेमध्ये सहभागी झालंय। आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त काही विशेष